मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात 8 महिन्यांपूर्वी उभारलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला। या प्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या। हा पुतळा कोसळल्यानंतर याचा शिल्पकार असलेला जयदीप आपटे तसंच बांधकाम सल्लागार चेतन पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पुतळा साकारणारा जयदीप आपटे सध्या फरार झालाय। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा अवघ्या 266 दिवसात कोसळला। मात्र या घटनेनंतर पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा सध्या फरार झालाय। शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे। मात्र पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच त्यानं धूम ठोकली। त्यामुळे आता जयदीप आपटे नेमका कुठे आहे असा प्रश्न निर्माण होतो। की आपण सगळे पाहत आहे, आमच्या मागे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे, मिंदेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि ते जग जाहीर आहे। हा आपटे कोण होता, ह्याला काम कसं मिळालं, कोणामुळे मिळालं, कोणाचा जवळचा मित्र आहे, कोणाला खोके मिळाले, कोणाला धोके मिळाले, हे सगळं आलं पाहिजे। तो फरार कसा झाला, फरार होऊ कसं शकला, हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे। नेव्हीने चौकशी समिती तयार केली, टीम तयार केली, ती टीम त्या ठिकाणी येऊन गेली आहे। त्यामुळे नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल। ऑलरेडी पीडब्ल्यूडी विभागाने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे, FIR केलेला आहे। त्यामुळे त्यात जे सिव्हिलियन्स असतील त्यांच्यावर नेव्हीच्या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल। त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे। जयदीप आपटे याला फारसा अनुभव नसतानाही शिवरायांचा 28 फुटांचा पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलं होतं। या कामापूर्वी जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नव्हता। त्यामुळे जयदीप आपटेला कोणत्या निकषांच्या आधारे पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलं असा सवाल उपस्थित होतो। कोण आहे जयदीप आपटे? जयदीप आपटे हा 25 वर्ष वयाचा तरुण शिल्पकार। तो मूळचा कल्याण इथला रहिवासी। त्यानं कमर्शियल आर्ट्सची पदविका, शिल्पकलेचा डिप्लोमा केला। जयदीप आपटेनं केवळ 1.5 ते 2.5 फुटी मूर्ती किंवा पुतळे तयार केले होते। शिवरायांचा 28 फुटांचा पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलानं जयदीप आपटेकडे सोपवली। जून ते डिसेंबर 2023 या 7 महिन्यांच्या कालावधीत हा पुतळा पूर्ण केला। तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा, आणि ज्याने काम करून घेतलाय आणि ज्याने पैसे खाल्ले, त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत। हे ठाणे कनेक्शन है। तो कॉन्ट्रैक्टर लापता है, कॉन्ट्रैक्टर शिल्पकार सब लापता है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है। मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है, उनके सब साथी कहाँ है, पूछो उनको। सरकार बांधकाम खात्याचाच हा दोष आहे, नेव्हीचा काही संबंध नाही। किती यांनी म्हटलं तर त्या बिचाऱ्या नेव्हीच्या माणसाला, अधिकाऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही। त्या आपटेंना काम देण्याची कल्पना कुणी मांडली, तो खरा दोषी। आपटेची कुवतच नव्हती। आपटेने 1.5-2 फुटाचेच पुतळे केलेले होते, त्याला काम देणारा खरा दोषी आहे असं माझं मत आहे। दरम्यान शिवरायांचा पुतळा साकारणारा जयदीप आपटे याच्या एका पोस्टवरून वाद होतोय। अफजल खानाच्या वधावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शस्त्रानं वार केला। महाराजांनी तो वार शिताफीनं चुकवला, तरीही कपाळावर ओझरती जखम झाली असं सांगितलं जातं। पण जखमेचा हा घाव जयदीप आपटेनं जाणून बुजून दाखवल्याचा आरोप होतो। या विरोधात आम्हाला संभाजी ब्रिगेड स्टाईलनं सुद्धा आंदोलन करावं लागेल। अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवरायांवर ज्यांनी पहिला वार केला होता तो वार कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी केला होता, आणि तोच जखम दाखवण्याचं काम या जयदीप आपटेंनी त्याच शिल्पावर केलं होतं। ह्या आपटेवर राष्ट्रपुरुषाचं बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे। मालवण मधील शिवरायांचा पुतळा हा 8 महिन्यात कोसळल्यानं कामाविषयी दर्जासंदर्भात सवाल उपस्थित होता। 1.5-2 फुटांचे शिल्प बनवण्याचा अनुभव असलेल्या जयदीप आपटेला काम कशाच्या आधारे दिले? असा पुतळा साकारण्यास 3 वर्ष लागतात। मात्र जयदीप आपटेनं अवघ्या 6 ते 7 महिन्यांमध्ये शिवरायांचा पुतळा कसा साकारला? कमी कालावधीत पुतळा साकारण्याबाबत त्याच्यावर कुणाचा दबाव होता का, असे प्रश्न हे उपस्थित होत आहेत। आणि त्यामुळे आता जोपर्यंत जयदीप आपटे समोर येत नाही तोपर्यंत या प्रश्नांचा उलगडाही होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।